जय शिवराम. अपंगत्व असून सुद्धा अमर्याद संकटांना तोंड देत हॉटेल व्यवसाय करणं एवढं सोपं नाही. लोकांना बाहेरून फक्त चालू असलेलं हॉटेल दिसतं, पण त्यामागचा संघर्ष, वेदना, अपमान, थकवा, रोजची लढाई कुणालाच दिसत नाही. अपंग असताना व्यवसाय करणं म्हणजे फक्त काम करणं नसतं, तर प्रत्येक दिवस स्वतःला पुन्हा उभं करण्याची लढाई असते. कधी शरीर साथ देत नाही, तर कधी आर्थिक संकट समोर उभी राहतात, कधी लोक कमी लेखतात, तर कधी स्वतःच्याच माणसांकडून आधार मिळत नाही. हॉटेल व्यवसायात तर प्रत्येक गोष्ट वेळेवर लागते. माल भरायचा, कस्टमर सांभाळायचे, साफसफाई, स्वयंपाक, खर्च, उधारी, तक्रारी हे सगळं सांभाळताना मानसिक आणि शारीरिक ताकद दोन्ही लागते. कधीकधी इतका थकवा येतो की वाटतं बस आता नाही जमणार. पण तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा दुकान उघडले जातं, कारण हार मानायची सवय नसते. लोकांना वाटतं व्यवसाय म्हणजे फक्त पैसा, पण प्रत्यक्षात व्यवसाय म्हणजे संयम, जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास. अपंगत्वामुळे प्रत्येक गोष्ट थोडी जास्त कठीण होते, पण अशक्य होत नाही. ज्यांनी संघर्ष पाहिलेला असतो ना, त्यांना छोट्या गोष्टीची किंमत समजते. एक कस्टमर परत येणं, दुकानात माल भरलेला असणं, दिवसाची चांगली विक्री होणं, या सगळ्यातून आत्मविश्वास वाढत जातो. आज जे लोक फक्त यश पाहतात, त्यांना त्या यशामागे किती रात्र जागून काढल्या, किती वेळ मन तुटलं, किती वेळा स्वतःला सावरलं, हे कधीच दिसत नाही. पण एक गोष्ट नक्की, परिस्थिती किती कठीण असली तरी जिद्द जिवंत असेल तरच माणूस थांबत नाही. अपंगत्व माझी कमजोरी नाही, तर रोज लढण्याची ताकद शिकवणारी गोष्ट आहे.